नमस्कार मित्रांनो. तर आता आपण चाललेलो आहोत हैदराबादला आणि हा टोटल हैदराबाद ट्रॅव्हल व्लॉग आहे. व्लॉग पण नाही बोलता येणार, कसं हैदराबादला मी पोचलो ते तुम्ही पाहू शकता. सो 1-1.5 तास वेट केल्यानंतर ही बस आलेली आहे आणि हे बसमध्ये पाहू शकता किती सुंदर असा म्हणजे बसायला दिलेलं आहे. तिथे बॅग ठेवायला जागा आहे आणि सगळीकडे पडदे लावलेले आहेत आणि फायनली आपण 12 वाजता हे कळंबोली द फेमस कळंबोलीचं मॅगडीच्या इथून बस पकडून आपण निघालेलो आहोत. आणि आता पाहू शकता इथं किती बसेस आहेत. या रात्रीच्या टायमाला 12-12:30च्या टायमाला किती मोठ्या मोठ्या लक्झरियस बसेस इथे थांबतात. आणि हे इथे त्या बसस्टॉपचं नाव पण दिलं आहे, नानासाहेब धर्माधिकारींचं बसस्टॉप असं तिथे नाव दिलेलं आहे. पण तिथे नाना सॉरींचा फोटोच नाही आहे, त्याचं सोडून बाकी सगळ्यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. आणि असंच ट्रॅव्हल करत करत इथे आपण पाहू शकता एक खोपोली रोडला लागलेलो आहोत. आणि हा खोपोली रोड रात्रीचा कसला सुनसान वाटत आहे, एकदम जंगलामधनं जातं असं. पण इथे मोठे मोठे बॅनर पोस्टर ते दिसून येत आहेत. आणि हा पाहू शकता हा खोपोलीच्या जवळ जो हिरानंदानीचा प्लॅन नवीन त्यांनी डेव्हलप केलेला आहे, तो रात्रीचा किती सुंदर असा दिसतोय, मस्तपैकी एकदम झगमग झगमग. ही ट्रिप मी दिवाळीच्या अगोदर केले, तर पाहू शकता दिवाळीच्या अगोदरसुद्धा किती असं सुंदर लाईटिंग तिथे केलेली आहे, मस्त एकदम असा हा म्हणजे याचा हिरानंदानीचा प्लॅन्ट आहे. तिथे सध्या भरपूर प्रॉपर्टी विक्री चालू आहे. जर तुम्हाला म्हणजे असेल बजेट तर घेऊन टाका, कारण की एअरपोर्टच्या जवळ असल्यामुळे त्याची खूपच जास्त व्हॅल्यू होणार आहे. आणि हा आलो आपण लोणावळ्यामध्ये, तरी इथे यायला 1.5 तास लागला. पण लोणावळ्याच्या घाट आता चढतो आहे आणि लोणावळ्याचा घाट पाहू शकता रात्रीचा किती सुंदर दिसतोय. तो जो आहे तो एक्सप्रेस वे दिसतोय तुम्हाला, तिची लाईटिंग केलेली आहे आणि त्याच्यावरती धुकं आहे. हे कॅमेऱ्यामध्ये किती कॅप्चर होईल मला नाही माहिती, पण डोळ्यांनी पाहायला एवढं सुंदर आणि अप्रतिम दृश्य होतं ना ते. जिथे अशी लाईटिंग पूर्ण फॉग आला आहे, फॉगमध्ये ती लाईटिंग जबरदस्त वाटत होतं. हे रोडच्या इथे ही अशी लाईटिंग आहे आणि हां तेच आहे. तर पाहू शकता आता सकाळी 6:30 झालेले आहेत. बसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, तो बस थांबवले, काहीतरी प्रॉब्लेम आहे करतायत ते. आणि आता ते झाल्यानंतर आम्ही इथे थांबलो. इथे पाहू शकता हा आर नॅशनलची बस आहे ज्यातनं मी ट्रॅव्हल करतो आहे. हे नंबर आहे, स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. आणि आम्ही तर रेड बेसवरनं बुक केलेली. आणि हा अप्रतिम असा धाबा आहे, पाहू शकता किती सुंदर असा हा धाबा आहे, एकदम छान वाटतं आहे. पाऊस पडले, निसर्गरम्य आहे आणि असा हा धाबा आहे. पण जेवण एवढं खास नव्हतं, सो जेवण दाखवलं नाही. आणि फायनली 1.5 दिवसाचा प्रवास करून मी हैदराबादला पोचलेलो आहे. ॲक्च्युली हैदराबादचं हे कसं आहे ना, हैदराबादला तुम्ही पोचता, पण हैदराबाद सिटीमध्ये जायला 3 तास लागतात. तसंच झालं आहे काहीतरी. एवढं ट्रॅफिक एकतर हैदराबादचं, त्यात ही बस एवढी मोठी आणि कधी एकदाचं पोचता झालेलं आहे. मी दुपारच्या टायमाला पोचलो आणि फुल एकदम थकून गेलेलो. भले तिथं झोपण असेल, पण ते गाद्या बिद्या एवढ्या सॉफ्ट नव्हत्या, त्याच्यामुळे मान पण दुखायला लागली आणि कधी एकदा या बसमधनं निघतो आहे असं झालेलं आहे. एकदम 1.5 दिवसाचा प्रवास झाला, जाम त्रास झाला. सो हैदराबादला पोचलो. वेलकम टू हैदराबाद आणि हैदराबादची ट्रॅफिक. आणि आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहू हैदराबादचे डिफरंट पदार्थ आपण ट्राय करू. आणि तसंच मी तुम्हाला हा हैदराबाद दाखवणार आहे, काय काय आहे हैदराबादमध्ये. मागचा एक व्हिडिओ हैदराबादचा होता, तसंच हा व्हिडिओसुद्धा हा स्पेशली खाण्यासाठी आहे. तर ट्यून राहा. चला, थँक्स फॉर वॉचिंग.